नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते। आज मी तुम्हाला आपल्या केसांना मेहंदी लावण्यासाठी कशी भिजवावी यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवणार आहे। तर या इथं मी गणपती छापची ही आयुर्वेदिक मेहंदी घेतलेली आहे। माझ्या केसांसाठी 3 पाऊच लागतात। 3 पाऊच पुरेसे आहेत, त्यामुळे या ठिकाणी मी 3 पाऊच घेणार आहे। तुम्ही तुमच्या केसांच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये मेहंदी करू शकता। जर तुम्हाला ही मेहंदी भेटली नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणती केसांना लावता ती देखील वापरू शकता। ही जी मेहंदी आहे ती पूर्णपणे केमिकल फ्री अशी आहे। आयुर्वेदिक मेहंदी, त्याला कलर येण्यासाठी आपण काय काय गोष्टी टाकणार आहोत हे देखील मी तुम्हाला यामध्ये सविस्तर सांगणार आहे। तर पहिले तर मी हे पाऊच पूर्णपणे या बाउलमध्ये काढून घेते। तर या इथं मी बाउलमध्ये 3ही पाऊच सोडून घेतलेले आहेत। आता आपण त्यासाठी पाणी बनवून घेऊया। तर या ठिकाणी मी आता गॅसवरती 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे। पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2-3 पदार्थ टाकून त्याचं छान असं मिश्रण बनवून घेणार आहोत। आणि त्या मिश्रणामुळे आपल्या केसांमध्ये जो काही डॅन्ड्रफ झालेला आहे, केस गळती होत आहे, केस तुटत आहेत, ड्राय झालेले आहेत, आपले केस एकदम असे निर्जीव झाल्यासारखे जर झालेले असतील तर या वस्तूंचा वापर करून जर तुम्ही ही मेहंदी भिजवली तर नक्कीच तुमच्या केसांना खूप छान शाईन देखील येणार आहे। तुमचे केस एकदम चमकदार आणि मुलायम त्याचबरोबर सॉफ्ट देखील होणार आहेत आणि तुमच्या केसांची गळती थांबण्यासाठी त्याचबरोबर केसातील कोंडा जाण्यासाठी देखील तुम्हाला या उपायाचा खूप सारा फायदा होणार आहे। तर या इथं पाणी छान गरम झाले तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा मेथी दाणे आणि आपण 1.5 चमचा आपण चहा पावडर टाकायची आहे। जी तुम्ही चहा बनवण्यासाठी वापरता तीच या ठिकाणी वापरायची आहे। 1.5 चमचा टाकलेली आहे चहा पावडर, 1 चमचा मेथी दाणे आणि त्यामध्ये शेवटी आपण टाकणार आहोत लवंग 2-4 टाकायचे आहेत आणि 2-3 मिनिटे हे छान पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आपण हे पाणी। तर या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण हे जे पाणी बनवून घेतलेलं आहे ते थोडंसं आणखी गरम आहे, तोपर्यंत आपण बाकी जे साहित्य आहे ते मेहंदीमध्ये टाकून घेऊया। तर या ठिकाणी मी 2 चमचे लिंबाचा रस टाकलेला आहे। तुमच्या केसामध्ये जर डॅन्ड्रफ वगैरे असेल तर तुम्हाला लिंबू टाकणं मस्ट आहे। त्यामुळे काय होतं, तुमच्या केसातील डॅन्ड्रफ निघून जातो, जे इचिंग वगैरे आहे त्याचा जो त्रास आहे तो देखील कमी होतो आणि केस एकदम छान होतात। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा ॲलोवेरा जेल। जर तुमच्याकडं फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही ते टाकू शकता। तर आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता। माझ्याकडे दही नाही त्यामुळे मी या ठिकाणी लिंबाचा वापर केलेला आहे। आणि जेव्हा मी मेहंदी लावणार आहे, म्हणजे ही जी मेहंदी आहे ती आपण रात्रभर अशीच भिजत ठेवणार आहोत, उद्या मी लावणार आहे, तर त्यावेळेस मला जर दही भेटलं तर मी त्यावेळेस यामध्ये दही टाकून लगेचच मेहंदी लावून घेईन। तर आता हे जे पाणी आहे ते आपण थोडं थोडं करत गाळून यामध्ये घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 1 ग्लास हे चहा पावडरचं पाणी तयार करून घेतलेलं आहे। यापेक्षा जरी जास्त लागलं तरी देखील आपण जे पिण्याचं पाणी वापरतो, म्हणजे फिल्टरचं वगैरे असेल ते तुम्ही पाणी या ठिकाणी वापरायचं आहे। डायरेक्ट आपण नळाचं पाणी न वापरता पिण्याचं पाणी आपण या ठिकाणी वापरायचं आहे। तर 1 ग्लास पाण्यामध्ये एवढी मेहंदी व्यवस्थित भिजली जात नाही, त्यामुळे मला आणखी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करावं लागणार आहे। तर या ठिकाणी आता थोडं थोडं पाणी टाकून छान अशी मी मेहंदी एकसारखी भिजवून घेते। एकदा जास्तीचं पाणी न टाकता आपण थोडं थोडं ॲडजस्ट करून ते छान अशी त्याची कन्सिस्टन्सी, एकदम पातळ देखील नाही, ठीक अशा पद्धतीची एकसंध अशी त्याची धार चालली पाहिजे, एवढ्या प्रमाणामध्ये आपण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। चहाचं पाणी म्हणजे चहा पावडरचं पाणी टाकल्यामुळं मेहंदीला कलर खूप छान येतो। चहा आणि लवंग हे दोन्ही जे पदार्थ यामध्ये आपण ॲड केलेले आहेत त्यामुळे केसांना छान कलर येतो।
मेथी दाणे टाकले त्यामुळे आपल्या केसांची जी वाढ आहे ती देखील होते आणि जो केसांचा ड्रायनेस आलेला आहे आपल्या केसांना, त्याचबरोबर केस तुटत असतील, गळत असतील, ते संपुष्टात येण्यासाठी मेथी दाणे खूप उपयुक्त आहे। तर आता हे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते। तर या ठिकाणी आपली मेहंदी भिजवून तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीची आपल्याला ही मेहंदी भिजवायची आहे, जास्त पातळ देखील नाही भिजवायची, जेणेकरून ती केसांमधून खाली उतरेल आणि आपल्याला दिवसभर म्हणजे ती लावल्यानंतर खूप तो चिडचिडेपणा वाटतो जर मेहंदी वारंवार खाली आली तर। एवढ्या प्रमाणामध्ये आता सध्या मी बनवलेली आहे। तर जर मला गरज वाटली तर मी 1-2 चमचे पाणी ॲड करू शकते। तर अशा पद्धतीची या मेहंदीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता मी ही जी मेहंदी आहे ती रात्रभर अशीच ठेवणार आहे आणि उद्या साधारणतः 11-12 वाजता मी माझ्या केसांना लावणार आहे। तर एवढा वेळ ही मेहंदी भिजल्यामुळे खूप छान या मेहंदीला कलर येतो आणि उद्या लावल्यानंतर 2 ते 3 तास मी माझ्या केसांमध्ये ठेवणार आहे। जर तुम्ही या पद्धतीने मेहंदी भिजवली तर नक्कीच तुमचे केस खूप छान आणि शायनी होणार आहेत। तुमच्या केसातील जो ड्रायनेस आहे तो देखील निघून जाणार आहे। या इथं रात्रभर मेहंदी भिजलेली आहे, त्यामध्ये आपण टाकायचं आहे दही। तर या ठिकाणी मी 2 चमचे दही टाकत आहे। आपण जेव्हा मेहंदी लावणार आहोत त्यावेळेस हे दही टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या केसांना ही मेहंदी लावायची आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।